अमरावती में नवजात बच्चों की मौत के मामले पर सुषमा अंधारे ने प्रशासन पर गंभीर सवाल उठाए हैं। अंधारे ने कहा कि उन्हें फायर और इलेक्ट्रिकल ऑडिट की रिपोर्ट नहीं मिली। उन्होंने सवाल किया है कि हादसे की जानकारी होने के बावजूद जिला शल्य चिकित्सक पर सदोष मनुष्यवध का मामला क्यों नहीं दर्ज किया गया। अंधारे ने लोकल वायरिंग को हादसे की संभावित जगह बताते हुए पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर भी निशाना साधा। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। अशा पद्धतीने जर काम झालं तर गोरगरीब, कारण या हॉस्पिटलमध्ये येणारा जो क्लास आहे तो पेइंग क्लास, जर हायेस्ट पेइंग क्लास असता तर तो इकडे आला नसता। म्हणजे ही गरीबाची लेकरं आहेत, गरीबाच्या लेकराचा जीव गेला तर यांना काही फरक पडत नाही, बावनकुळेंना पण काही फरक पडत नाही, कारण बावनकुळेंना आता मुख्यमंत्री पद कसं मिळवायचं याच्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही। पण या जीवांची जबाबदारी कोण घेणार? इथे गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्यांना घटनेची माहिती असून सुद्धा त्यांनी तिथे बाळ ठेवण्याची रिस्क घेतली, त्यांच्यासह ज्यांना पत्र दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाची समिती ते, आणि विशेषतः ही सगळी यंत्रणा सांभाळणारी जी मंडळी आहेत यांच्यावर याच्यातला जी निधीची जी टेक्निकल बाब आहे की जो निधी उपलब्ध करून दिला जातो डीपीडीसी कडून, ती टेक्निकल बाब नितीन बापू याच्यातनी मांडणी करतील की बावनकुळेंनी काय नेमका घोळ घालून ठेवलाय आणि कशामुळे या हॉस्पिटलची दुरावस्था आहे ते बापू सांगतील।